नमस्कार मित्रांनो, आज आपण पोलीस भरतीसाठी महत्त्वाचे 25 जीकेचे प्रश्न बघणार आहोत, जे वारंवार भरतीला विचारले जातात. त्याच्यामुळे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण बघायचे आहे, जेणेकरून तुम्हाला या प्रश्नांचा फायदा होईल. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिला प्रश्न काय बघा, भारतातील सर्वोच्च न्यायालय कुठे आहे? सर्वोच्च न्यायालय विचारलं तर ते आपलं दिल्ली या ठिकाणी. कुठे आहे? ऑप्शन क्रमांक बी, दिल्ली या ठिकाणी आहे. आता तुम्हाला अजून एक प्रश्न विचारतील, सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या कलमानुसार झालेली आहे? तर तुम्ही उत्तर द्यायचे आहे 124 कलम. किती? 124 कलम नुसार सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झालेली आहे. तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे उच्च न्यायालयाची स्थापना काय? उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या कलमानुसार झालेलं आहे तेवढं मला तुम्ही फक्त कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे. समजलं का? हे दोघंही प्रश्न महत्त्वाचे आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे कलम 124 आणि उच्च न्यायालयाचे कलम तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे. जाऊया प्रश्न क्रमांक 2 कडे. प्रश्न क्रमांक 2 काय बघा, भारतीय राज्यघटनेनुसार भारत कोणत्या प्रकारचे राष्ट्र आहे? तर भारत हे लोकशाही प्रजासत्ताक या प्रकारचे राष्ट्र आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे, वारंवार भरतीला विचारला जातो. प्रश्न क्रमांक 3 काय, छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान कोणते? तर याचे योग्य उत्तर आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ला या ठिकाणी झाला होता. कुठे? शिवनेरी किल्ला या ठिकाणी झाला होता. आपण लगेच छत्रपती शिवाजी महाराज बद्दल थोडी माहिती बघू. तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांवरती अजून प्रश्न येतात बघा. त्यांचा जन्म विचारला ना तर 19 फेब्रुवारी 1630. 19 फेब्रुवारी 1630 आपण बघितलं शिवनेरी किल्ला या ठिकाणी झाला, जुन्नर तालुक्यात. कुठं? जुन्नर तालुक्यात, पुणे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. त्यांचं पूर्ण नाव विचारलं तर शिवाजीराजे भोसले, बरोबर. आणि त्यांचा राज्याभिषेक ज्यावेळी झाला तेव्हा त्यांना छत्रपती शिवाजी महाराज असे म्हटले जात होते. लगेच तुम्हाला माहिती असले पाहिजे राज्याभिषेक कोणत्या दिवशी झाला. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 6 जून 1674 रोजी झाला. किती? 6 जून 1674 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. कोणत्या ठिकाणी झाला असा प्रश्न आला तर तुमचं उत्तर राहायला पाहिजे रायगड किल्ला. कुठे? रायगड किल्ला या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 6 जून 1674 रोजी झाला. या प्रकारचे प्रश्न विचारले जातात. सर्व प्रश्न महत्त्वाचे आहेत, पाठ करून ठेवायचे आहे. अजून प्रश्न विचारला जातो छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू. तर त्यांचा जो मृत्यू आहे तो 3 एप्रिल 1680 रायगड किल्ल्यावरती झाला होता मित्रांनो. कधी? रायगड किल्ल्यावरती 3 एप्रिल 1680 रोजी. त्यांचे वय तेव्हा होते 50 वर्ष. किती होते? 50 वर्ष. आणि त्यांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता हा पण प्रश्न येतो मित्रांनो. छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता? तर तो आहे तोरणा. कोणता? तोरणा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला पहिल्यांदा म्हणजे पहिल्या वेळी जिंकला होता. पहिला किल्ला जिंकलेला तो आहे तोरणा किल्ला. समजलं काय? या प्रकारचे छत्रपती शिवाजी महाराजांवरती महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात. जाऊया प्रश्न क्रमांक 4 कडे. प्रश्न क्रमांक 4 काय बघा, महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. महाराष्ट्र राज्याची ज्यावेळी स्थापना झाली त्यावेळी जिल्हे होते. जिल्हे किती होते मग? जिल्हे ते होते 26. किती होते? 26. आता किती आहेत? 36 जिल्हे आहेत. किती आहेत? 36. शेवटचा जिल्हा कोणता आहे? तो आहे पालघर जिल्हा. कोणता? पालघर जिल्हा. कोणत्या जिल्ह्यातून निर्माण झाला मग? ठाणे जिल्ह्यातून. तुम्ही फक्त मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे ठाणे जिल्ह्यातून पालघर जिल्ह्याची निर्मिती कोणत्या वर्षी झाली, तेवढं फक्त तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये उत्तर सांगायचे. समजलं का? या प्रकारचे सर्व प्रश्न हे IMP आहेत. आता बघा, महाराष्ट्र राज्याची राजधानी विचारली तर ते आहे मुंबई. उपराजधानी विचारली तर उपराजधानी आहे नागपूर. तुम्हाला हिवाळी अधिवेशन कोणत्या ठिकाणी भरतं असा प्रश्न आला, तो देखील नागपूर या ठिकाणी हिवाळी अधिवेशन भरतो. तुम्हाला माहिती आहे 1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि 1 मे हा दिवस महाराष्ट्र दिन किंवा महाराष्ट्र कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. काय? महाराष्ट्र दिन किंवा महाराष्ट्र कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. या प्रकारचे सर्व प्रश्न हे IMP आहेत. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 5 काय बघा, भारतात सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळानुसार कोणतं आहे? क्षेत्रफळानुसार विचारला तर तो आहे राजस्थान. काय आहे? राजस्थान. आपला महाराष्ट्राचा क्रमांक कितवा लागतो तेवढं तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे. हे सर्व प्रश्न मला माहिती आहेत, पण तुमचं रिव्हिजन व्हावा त्यासाठी तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये यांचं उत्तर द्यायचे आहे, जेणेकरून तुमचं देखील रिव्हिजन होईल. जाऊया प्रश्न क्रमांक 6 कडे. प्रश्न क्रमांक 6 काय बघा, भारतीय संसद किती सदनांची बनलेली आहे?
तर याचे योग्य उत्तर आहे 2. सदन विचार आहे मित्रांनो, काय सदन, त्याचे योग्य उत्तर आहे 2. प्रश्न क्रमांक 7 काय बघा, जन गण मन हे राष्ट्रगीत कोणी लिहिलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे रवींद्रनाथ टागोर यांनी जन गण मन हे राष्ट्रगीत लिहिलेलं आहे. इथं काय विचारलं आहे? राष्ट्रगीत. राष्ट्रीय गीत कोणता असा प्रश्न आला तुम्हाला. राष्ट्रीय गीत बघा सारखे सारखे वाटतात पण इथे कन्फ्युजन होतो आपल्याला. राष्ट्रीय गीत विचारलं तर ते आहे आपलं वंदे मातरम. कोणते? वंदे मातरम हे आपलं राष्ट्रीय गीत आहे. आणि राष्ट्रगीत विचारलं तर ते आहे जनगण मन. हे दोघंही प्रश्न महत्वाचे आहेत. जाऊया प्रश्न क्रमांक 8 कडे. प्रश्न क्रमांक 8 VIMP प्रश्न आहे मित्रांनो, वारंवार भरतीला विचारला जातो. भारतातील पहिला रेल्वे मार्ग कोणता होता? हा प्रश्न अनेकदा विचारला गेलेला आहे पेपरमध्ये. तर याचे योग्य उत्तर आहे भारतातील पहिला रेल्वे मार्ग हा मुंबई ते ठाणे. कोणता? मुंबई ते ठाणे या मार्गावर पहिली रेल्वे धावलेली होती. समजलं का? जाऊया प्रश्न क्रमांक 9 कडे. प्रश्न क्रमांक 9 काय बघा, संविधान दिन कधी साजरा केला जातो? तर संविधान दिन हा 26 नोव्हेंबर या दिवशी संविधान दिन साजरा केला जातो. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10, भारतातील पहिली महिला पंतप्रधान कोण होत्या? तर भारतातील पहिली महिला विचारायला आहे आपल्याला तर ते होत्या इंदिरा गांधी. कोण होत्या? इंदिरा गांधी. आणि भारतातील पहिला पंतप्रधान कोण असा प्रश्न आला तर ते होते पंडित जवाहरलाल नेहरू. काय? पंडित जवाहरलाल नेहरू हे भारतातील पहिले पंतप्रधान होते. दोघंही प्रश्न महत्वाचे आहेत, पाठ करून ठेवायचे आहेत. प्रश्न क्रमांक 11 काय आहे, गंगा ही नदी कुठून उगम पावते? तर गंगा ही नदी गंगोत्री या ठिकाणाहून उगम पावते. कुठून? गंगोत्री या ठिकाणाहून गंगा नदी उगम पावते. प्रश्न क्रमांक 12 काय बघा, भारताचा राष्ट्रपिता कोणाला म्हटले जाते? तर भारताचा राष्ट्रपिता हे आपलं महात्मा गांधी. महात्मा गांधी यांना भारताचे राष्ट्रपिता म्हणून ओळखले जाते. जाऊया प्रश्न क्रमांक 13 काय बघा, महाराष्ट्राची राजधानी कोणती? तुम्हाला मागे सांगितलं महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई. उपराजधानी विचारली तर नागपूर. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी विचारली कोणती? सांस्कृतिक, तर ती आहे पुणे. काय? महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे पुणे. पुणे जिल्ह्यामध्ये 5 जिल्हे आहेत. समजलं का? या प्रकारचे IMP प्रश्न आपण घेतलेले आहोत. प्रश्न क्रमांक 13 मध्ये सर्व प्रश्न IMP आहेत. जाऊया प्रश्न क्रमांक 14 कडे. प्रश्न क्रमांक 14 काय बघा, जय जवान जय किसान हे घोषवाक्य कोणी दिले होते? कोणते? जय जवान जय किसान हे घोषवाक्य लाल बहादूर शास्त्री यांनी दिलेले होते. जाऊया प्रश्न क्रमांक 15 कडे. प्रश्न क्रमांक 15 काय बघा, लोकसभा निवडणूक किती वर्षांनी घेतली जाते? तर लोकसभा निवडणूक ही दर 5 वर्षांनी घेतली जाते. किती वर्षांनी? 5 वर्षांनी घेतली जाते. तुम्हाला अजून एक प्रश्न होतो, लोकसभेतील सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? काय? कार्यकाळ विचारा तुम्हाला. कार्यकाळ तर तो असतो आपला 5 वर्षाचा. समजलं का? जाऊया प्रश्न क्रमांक 16 कडे. प्रश्न क्रमांक 16 काय बघा, भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून कोण प्रसिद्ध आहेत? तर भारतीय संविधानाचे शिल्पकार सर्वांना माहिती आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ओळखले जाते. भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ओळखले जाते. सदर काय बघा, शौर्यचक्र कोणासाठी दिला जातो? तर शौर्यचक्र हा शांततेच्या वेळी शौर्य कार्य करणाऱ्यांना शौर्यचक्र दिला जातो. समजलं का? जाऊया प्रश्न क्रमांक 19 काय बघा, भारतातील सर्वात मोठी वाळवंट कोणती आहे? तर ते आहे थार वाळवंट. कोणती? थार वाळवंट ही भारतातील सर्वात मोठी वाळवंट आहे. परत प्रश्न क्रमांक 20, महाराष्ट्रातील संत तुकाराम काय? महाराष्ट्रातील संत तुकाराम यांचे कार्य मुख्यत्वे कोणत्या विषयाशी संबंधित होते? तर याचे योग्य उत्तर आहे कीर्तन. काय? कीर्तन. प्रश्न क्रमांक 21 काय आहे, भारताचे राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? तर राष्ट्रीय प्राणी विचारले तर तो आहे वाघ. ऑप्शन क्रमांक B याचे योग्य उत्तर आहे. 22 काय बघा, भारतीय संविधानात एकूण किती मूलभूत अधिकार आहेत? मूलभूत अधिकार विचारले तर ते आहेत आपले 6. आणि मूलभूत कर्तव्य किती आहेत ते तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे. एक वेळा तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये उत्तर काय द्यायला सांगायचं मित्रांनो. याचे उत्तर तुम्ही जर मला कमेंट बॉक्स मध्ये दिला ना तर तुमचे हे मार्क जे तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये उत्तर देऊन राहिले ना ते तुमचे कधीच प्रश्न चुकणार नाही मित्रांनो. त्याच्यामुळे जे प्रश्न विचारले आहेत ना त्याचे उत्तर तुम्ही मला 100% कमेंट बॉक्स मध्ये द्यायचे आहे. जाऊया प्रश्न क्रमांक 23 कडे. प्रश्न क्रमांक 23 काय, कोणत्या वाद्याला तबला म्हणतात?
तर ताल वाद्याला तबला असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 24 काय आहे? हडप्पा संस्कृती कोणत्या नदीच्या काठी होती? तर हडप्पा संस्कृती ही सिंधू नदीच्या काठी होती. कोणत्या? सिंधू नदीच्या काठी होती. प्रश्न क्रमांक 25 काय बघा, राष्ट्रीय सागरी सीमा किती समुद्र मैल आहे? तर ते आहे 12 किलोमीटर. किती? 12 किलोमीटर. राष्ट्रीय सागरी सीमा विचारले बरं का, तर किती आहे ते? 12. समजले का? या प्रकारे आपण एकूण IMP 25 प्रश्न बघितला आहे मित्रांनो. तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लागलेला आहे? काय? महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लागलेला आहे? त्याचे उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये द्यायचे आहे. समजलं का? या प्रकारचे आपण IMP 25 GK चे प्रश्न बघितले आहेत. व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो लाईक नक्की करून द्या व्हिडिओला, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवरती अपलोड केले जातात. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.